तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबरमधील जे महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत, ते आपण बघणार आहोत, जे की परीक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. भारतातील पहिले अनलॉक स्पेस मिशन कोणत्या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आले? तर उत्तर आहे लेह. प्रश्न क्रमांक 2. 1 नोव्हेंबर 2024 रोजी संरक्षण सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला? त्याचे योग्य उत्तर आहे राजेश कुमार सिंग. प्रश्न क्रमांक 3. मलेशियामध्ये खेळल्या जाणाऱ्या 12व्या सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धेत कोणता देश अव्वल ठरला? उत्तर आहे ग्रेट ब्रिटन. प्रश्न क्रमांक 4. भारत आणि कोणत्या देशामध्ये गरुड शक्ती 2024 हा युद्ध सराव आयोजित केला जात आहे? उत्तर आहे इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 5. एशियन आर्म रेसलिंग कप 2024च्या पदक तालिकेत कोणता देश अव्वल आहे? उत्तर आहे कझाकस्तान. प्रश्न क्रमांक 6. 2024 सालीसाठी किती कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे 463. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या शहराला सर्वात श्वासत वाहतूक व्यवस्था पुरस्कार मिळाला आहे? उत्तर आहे कोची. प्रश्न क्रमांक 8. SAFF महिला चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोण जिंकली? कोणता देश जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न क्रमांक 9. पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिली हेली रुग्णवाहिका CV संजीवनी कुठे सुरू केली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिली हेली रुग्णवाहिका सेवा संजीवनी कुठे सुरू केली? तर त्याचे योग्य उत्तर आहे ऋषिकेश. प्रश्न क्रमांक 10. 2024 वर्षातील जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे? त्याचं उत्तर आहे जोडी कोमर. प्रश्न क्रमांक 11. जगातील सर्वात सुंदर ठरलेली महिला जोडी कोमर कोण आहेत? तर त्या ब्रिटिशच्या एका अभिनेत्री आहेत. प्रश्न क्रमांक 12. सलग 2 T20 सामन्यात शतक ठोकवणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? उत्तर आहे संजू सॅमसन. प्रश्न क्रमांक 13. नुकतेच सरन्यायाधीश DY चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत, ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर ते मित्रांनो 50वे सरन्यायाधीश होते. प्रश्न क्रमांक 14. 11 नोव्हेंबर रोजी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर उत्तर आहे संजीव खन्ना. प्रश्न क्रमांक 15. भारतीय सैन्यात नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या आणि तयार केलेल्या मशीन पिस्तूलचे नाव काय आहे? तर त्या मशीन पिस्तूलचे नाव अस्मी मिशन पिस्तूल असे आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतीय नौदलाने केव्हा विदेशी नौदलाच्या प्रमुखांसह तिसरा द्विभाषिक संवाद महासागर आयोजित केला आहे? तर याचं उत्तर आहे 5 नोव्हेंबर 2024. प्रश्न क्रमांक 17. वंचित कामगारांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणता ब्रँड सुरू केला आहे? तर उत्तर आहे टुलिप ब्रँड. प्रश्न क्रमांक 18. तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे अनिल प्रधान. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरखाबंदी केली जाणार आहे? उत्तर आहे स्वित्झर्लंड. प्रश्न क्रमांक 20. फॉर्च्यून पॉवरफुल बिझनेसमॅन 2024 मध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे? उत्तर आहे इलॉन मस्क. प्रश्न क्रमांक 21. पहिल्या फॉर्च्यून 100 व्यवसायातील सर्वात शक्तिशाली भारतीय व्यक्ती कोण ठरले आहे? उत्तर आहे मुकेश अंबानी. प्रश्न क्रमांक 22. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका वर्षात 3 शतक झळकणारा कोण पहिला क्रिकेट खेळाडू ठरला आहे? उत्तर आहे संजू सॅमसन. प्रश्न क्रमांक 23. नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या राज्याने नुकताच सोलर फेन्स प्रोजेक्ट सुरू केला आहे? उत्तर आहे ओडिशा. प्रश्न क्रमांक 25. देवदिवाळीनिमित्त वाराणसीतील गंगा घाटावर किती लाख दिवे लावण्यात आले आहेत? तर 17 लाख दिवे लावण्यात आले आहेत. प्रश्न क्रमांक 26. भारत आणि UAE यांच्यातील व्यापार किती अब्ज डॉलर्स वर पोहोचला आहे? तर 7.2 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. प्रश्न क्रमांक 27. बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे ओडिशा. प्रश्न क्रमांक 28. हरिणी अमर सूर्य यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? उत्तर आहे श्रीलंका. प्रश्न क्रमांक 29. भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्क
च्या निर्मितीसाठी भारत आणि कोणत्या देशात करार झाला आहे? उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 30. गोवा राज्यात यावर्षी कितवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे? उत्तर आहे 55वा. प्रश्न क्रमांक 31. यूकेच्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्मचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय फिल्म कोणती ठरली आहे? योग्य उत्तर आहे द फेबल. प्रश्न क्रमांक 32. मॅन वाय आय चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? उत्तर आहे फिलिपाईन्स. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या राज्यातील गुरु घासीदास तमोर-पिंगल अभयारण्याला टायगर रिझर्व घोषित करण्यात आले आहे? उत्तर आहे छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 34. 2024 ची G20 परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे? उत्तर आहे ब्राझील. प्रश्न क्रमांक 35. GT ओपनमध्ये महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नमने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न क्रमांक 36. दुबई स्पोर्ट्स कौन्सिलच्या स्पोर्ट्स अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो इथं याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 37. जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरास्पोर्ट सेंटर भारतात कुठे स्थापन करण्यात आले? उत्तर आहे लेह लडाख. प्रश्न क्रमांक 38. भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक CAG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे के संजय मूर्ती. प्रश्न क्रमांक 39. जस्टिस कृष्णकुमार यांची कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे मणिपूर. प्रश्न क्रमांक 40. कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारताचे 56वा व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित केले आहे? उत्तर आहे गुरु घासीदास तमोर-पिंगल व्याघ्र प्रकल्प. प्रश्न क्रमांक 41. इस्रोच्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. तर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचा फायदा होत असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 42. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतात नवी दिल्ली येथे जागतिक सहकार संमेलन होत आहे? उत्तर आहे 130 वर्ष. आणि जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन चॅनलमध्ये लिंक आहे किंवा आपण टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. प्रश्न क्रमांक 43. 2025 वर्षाचे G20 परिषदेचे अध्यक्ष ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवले आहे? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 44. लंडनमध्ये कोणत्या भारतीय कंपनीला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे कोल इंडिया लिमिटेड. प्रश्न क्रमांक 45. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे 10. प्रश्न क्रमांक 46. समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 47. IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा पराभव करत सलग 7व्या ऐतिहासिक 28वे जागतिक विजेतेपद पटकावले आहे? तर उत्तर आहे पंकज अडवाणी. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया आघाडीला एकूण किती जागा मिळाल्या? तर उत्तर आहे 230. क्रमांक 50. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या? तर उत्तर आहे 132. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया आघाडीला एकूण किती जागा जिंकल्या आहेत? तर त्याचे उत्तर आहे 50. प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात सर्वाधिक मतांनी कोण निवडून आले? तर त्याचं उत्तर आहे काशीराम पावरा. प्रश्न क्रमांक 53. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये नोटाला किती टक्के मतदान झाले? तर उत्तर आहे 0.72%. प्रश्न क्रमांक 54. झारखंड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत? उत्तर आहे 34.